मी तुम्हाला आत्मच सांगतो छाती ठोकपणे, जर माझी मुलं बोलली 11 ठोकायचे तर मग पर्याय नाही, 11 ठोकणार. खेळात हारजीत पक्की असते, कोणीतरी एक जिंकणार कोणीतरी एक हरणार. तिथे द्वेषाचं कुठेतरी कारण निर्माण होतं का म्हणे, त्यावेळी आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो नसतो. बरोबर. तर आज ही हंडी मी कोणी माझ्यासमोर असं जरी डिबेट केलं तर मी सांगू शकेन की जयजन गोविंदा पथक जर सुप्रीम कोर्टात गेलं नसतं तर आज ही हंडी आपण ज्या पद्धतीने खेळतोय, मातीतली मॅटर म्हणा किंवा अजून काही, पण नाही दिसल्याचे खेळायला. टी शर्ट पण नव्हत्या, खाण्यापिण्याला पैसे देखील नव्हते, बऱ्याच काही गोष्टी घडल्या आपल्याकडे. त्यातनं पण शून्यातनं वर येताना कोण कामात, त्या खेळासाठी जे काही लागलंय ना हे प्रॉपर जयजवानने दिलेलं आहे. आता कोण कोण म्हणतील की आम्ही केलं, काही हरकत नाही, तुम्ही केलं योग्य आहे, पण मी जे दिलंय ना ते 1001% दिलंय. आमच्या पाठीवर जर कोणी कौतुकाची थाप मारली असेल ना तर ते श्री दत्त क्रीडा मंडळ, श्रीकृष्ण बाळा पडेलकर सर. आमच्या दारात आलेल्या व्यक्तीला आम्ही कधीच रिटर्न नाही केला. तुला 5 चे 6 करायचे, 6चं गणित, 7चं गणित, 8चं गणित, 9चं गणित आणि 10चं गणित सुद्धा दिलेलं आहे. तो जेवतो, नाश्ता करतो, तारखेला उभे असतो. पण ती घटना मी खूप मी म्हणेन की ती कोणाच्या जीवनात, कोणाच्या आयुष्यात कुठेच अशी घडता का म्हणे. नमस्कार मित्रांनो, विश्वविक्रमवीर जय जवान गोविंदा पथक 2025ची 3 वेळा 10 थरांचा यशस्वीरित्याचा तो प्रयत्न आणि 2026मध्ये एक नवीन संकल्पपूर्ती घेऊन येणारं आपलं पथक. आणि माझ्याबरोबर आहेत या पथकाचे प्रमुख मार्गदर्शक सल्लागार श्री संदीप ढवळे सर. सर नमस्कार. नमस्कार सर, सगळ्यात पहिला प्रश्न, खूप दडपण आलं असेल हे सगळं जमवण्यासाठी, आणि विशेषतः 2026 म्हटलं तर म्हणतात ना एक नवीन चॅलेंज आहे, नवीन संकल्पना आहे, त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच. 2025 मध्ये पाहायला गेला तर आम्ही 3 वेळा हात लावले. तीन वेळा हात लावण्याच्या मागे पण खूप वेदना दडलेल्या आहेत. कारण 2010 साली आम्ही पहिल्यांदा 10 थराचा प्रयत्न केला. त्यानंतर 2017, 18, 19 मे बी त्यानंतर 22, 23, 24 असे लगातार आमचे प्रयत्न चालू होते. काही छोट्या छोट्या कारणामुळे आमचे ते थर लागत नव्हते, पडत होते. पण 2025चा जो दिवस उजाडला आणि आमच्या सगळ्याच मुलांचे जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं 10 थराचं, आणि ते पण यशस्वीरित्या. कुठलाही खेळाडू इंजर्ड न होता, तर त्याचा खूप अभिमान आणि आनंद होता. सर, म्हणजे 10 थरांचा प्रयत्न 2010 पासून होता. मी जरा थोडं पाठी घेऊन जातो. दहीहंडीचा जो भूतकाळ आहे अत्यंत कठीण आणि अत्यंत वेदनादायी होता, त्याबद्दल सांगा. कारण का तुम्ही म्हणताय ना की दहीहंडी कोणी जवळून बघितली असेल ना तर जय जवान गोविंदा पथकाने बघितली. नक्कीच सर, कारण विषय कसा आहे ना की दहीहंडी या क्षेत्रामध्ये जर त्यातले बारकावे, एकदम अचूक बारकावे म्हणा, किंवा थराची रचना म्हणा, किंवा मॅनेजमेंट म्हणा, किंवा प्रत्येक खेळाडूला कोणत्या पद्धतीने जोपासायचं ते प्रत्येक बारकावे असतात. त्याच्याकडे लक्ष देत असताना 2010 नंतर आम्ही 2017 आणि 18ला मला आठवतं ना की 10 थराच्या प्रयत्नामध्ये ग्राउंड बेसच्या आमच्या एका मुलाचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याचं राईट क्रॅक झालेलं. कसं आहे ना की लोकांना यशाच्या मागचं गमक दिसतं, पण त्यामागे मुलांची मेहनत, मुलं दिवस रात्र त्या थरापर्यंत पोहोचण्यासाठी जो काय फिटनेस, व्यायाम करतात, कुटुंब सांभाळून, कामधंदा सांभाळून ह्या खेळासाठी एक विशेष वेळ काढतात, आणि त्या मिळालेल्या वेळातनं ते आपल्या आज उत्सव साजरे करतो आपण, चांगल्या प्रकारे थर लावतोय, तर त्याचा आनंद खूप होता. 18 नंतर 19, 21, 22, 23, 24 आणि 25 या प्रत्येक कालावधीमध्ये आमचे बरेच खेळाडू काही प्रमाणात इंजर्ड झालेले, आणि इंजर्डमध्ये पण मी थोडासा मग डिमोरल होतो माणूस, पण त्यातनं पण खेळाडूंची चांगली उत्तम साथ होती, माझ्यासोबत राहणाऱ्या सहकाऱ्यांची माझी साथ होती. तर मग लढायचं ठरलेलं की आपलं जोपर्यंत स्वप्न पूर्ण नाही होत तोपर्यंत आपण मागे हटायचं ना. आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही ते थराची रचना करत होतो. कालांतराने असं पण घडलं की आमच्या बाबतीत की काही तांत्रिक अडचणीमुळे आम्हाला प्रोची संधी पण खेळायला मिळाली नाही.
पण तो मिळालेला वेळ आम्ही 10 थरासाठी चांगल्या प्रकारे वापरला. कदाचित असं पण देवाला मान्य होतं की तुम्ही ते थांबा आणि पहिले हे करा पूर्ण, म्हणून आम्हाला कदाचित ते 10 थराचे आमचे 3 वेळा स्वप्न आम्ही पूर्ण केलं. आणि तसं पाहायला गेलं असं त्या दिवशी आम्हाला अजून वेळ कमी पडला नाही तर आम्ही निश्चितच 5 वेळा तर नक्कीच आम्ही 10 थर लावले असते. सर पथकामध्ये शिस्तता आणि संयम खूप महत्त्वाचा असतो. पथकाचा गणवेश कसा असला पाहिजे, पथकामध्ये त्या तासाचं मूल्यमापन कसं असलं पाहिजे, हे छोट्या छोट्या गोष्टीचे बारकावे सर तुम्ही करून घेतल्यात. प्रणाम कसा करायचा, त्या जागेला वंदन कसं करायचं, ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत. त्या आपण आता ते सगळीकडे बघतोय. पण हे जे छोटे छोटे बारकावे जेव्हा तुम्ही बघत होतात, हे जेव्हा तुम्ही आत्मसात स्वतःहून केलं आणि ते लोकांपर्यंत पोचवलं, कसं वाटतंय त्याबद्दल? हा, नक्कीच आनंद आहे. पाहायला गेलं तर ज्या मातीत आपण खेळतो ती माती एक आपल्या आई समान असते आणि तिला वंदन करणं, प्रणाम करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते आम्ही पार पडत असतो. ते प्रणाम करणं विशेष बघायला गेलं तर आम्ही जेव्हा जागेवर आला तिथल्या जागेला नाळ देत असताना एकटा संदीप ढवळेंनीच का नाळ द्यावं किंवा तो प्रशिक्षकांनी का द्यावं, आम्ही त्याच्यासोबत ताकदीने उभे राहणार. त्याच्यासाठी सगळ्यांनी तो नमस्कार केलेला आहे आणि तीच प्रथा हळूहळू पुढे चालू झाली. त्याचा पण खूप अभिमान वाटतो. सर सुप्रीम कोर्टाने त्या निर्बंधाचा निकाल जर नाकारला नसता तर आज 9 नाही तर 10 थर आपल्याला बघायला भेटले नसते. काय सांगाल? तो प्रवास पण खूप कठीण होता. खरं 14, 15, 16 या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने आपल्याच खेळाची, आपल्या उत्सवाची गळचेपी चालू होती ती खूप भयानक होती. आणि आपलीच माणसं आपल्या विरोधात याचिका दाखल करत होते. हे उत्सव कुठेतरी थांबले पाहिजे, हिंदुस्थान कुठेतरी थांबलं पाहिजे. पण आम्ही असताना थोडी आम्ही काय हो हिंदुस्थान थांबायला देणार आहोत. आमचा आवडता जीव की प्राण असलेला आमचा श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि त्या एकच दिवस आम्हाला मिळतो ज्या ते हजारोच्या संख्येने आपले तरुण युवक वर्ग आपल्या मैदानात रस्त्यावर उतरलेले असतात आपला उत्सव आनंदात साजरा करण्यासाठी. त्या काळात देखील असाच त्रास झाला, परंतु आम्ही 2014 तो कालावधी आला आणि मग 2015ला आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो की आमची हंडी वाचली पाहिजे. तिथे याचिका दाखल केली. याचिका दाखल केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने आम्हाला विचारलं की जर तुमच्या मुंबईमध्ये इतकी पथके आहेत 450च्या वर, मग तुम्ही एकटेच का सुप्रीम कोर्टात आलात? मग तो प्रश्न विचारल्याच्या नंतर आम्हाला काही क्लूज दिले गेले. तर जसं की ॲफिडेविट बनवायचे लागतील, तर त्या ॲफिडेविटसाठी आम्ही साईन कॅम्पेनिंग घेतलं. ट्रेन प्लॅटफॉर्मच्या, रेल्वे स्टेशनच्या बाहेर, बस स्टॉपच्या बाहेर, कॉलेजच्या बाहेर असं आम्ही ते साईन कॅम्पेनिंग लावलं की आपला हंडी उत्सव वाचला पाहिजे. जवळजवळ 350च्या वर आम्ही ॲफिडेविट गोळा केले आणि आमचे मित्र पण होते 1-2 जण. आता विषय कसा आहे ना की आता सध्याची स्थिती मला तर नाही आवडत आहे, कारण आम्ही तिथे म्हणजे निस्वार्थी आपल्या उत्सवासाठी लढत होतो. ठीक आहे, सुप्रीम कोर्टाने ते ॲफिडेविट गोळा केले. त्याच्यानंतर फक्त एकदम टोकावर येऊन निर्णय येणं बाकी होतं. मग त्या आम्ही आपल्या MRDC गोविंदा पथक आहे त्यावेळेस समन्वय समिती होती. त्या समन्वय समितीशी संवाद साधला आणि मग पुढची लढाई काही राजकीय नेत्यांनी हे पुढे पैसे पुढे करून ते लढाई करायला दिली आणि त्या पद्धतीने ती पुढची लढाई लढली गेली. आणि मग निर्णय आला की उंचीची मर्यादा नसेल पण वय वर्ष 14च्या पुढील खेळाडू खेळून द्यावे. आम्ही त्या निर्णयाचं स्वागत केलं आणि आपला उत्सव हा कंटिन्यू झाला. मला सांगून एवढा अभिमान वाटतो ना की जर त्यावेळी आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो नसतो बरोबर तर आज ही हंडी मी कोणी माझ्यासमोर असं जरी डिबेट केलं तर मी सांगू शकेन की जयजन गोविंदा पथक जर सुप्रीम कोर्टात गेलं नसतं तर आज ही हंडी आपण ज्या पद्धतीने खेळतोय, मातीतली मॅटर म्हणा किंवा अजून काही, पण नाही दिसले असे खेळायला. सर तुम्हाला एक प्रसंग म्हणजे मला बोलूशी वाटतो की अक्षरशः पायाच्या चपल्या झिजल्यात ते ॲफिडेविट मिळवण्यासाठी. त्या पावसामध्ये दिवसाची रात्र करून 2-2, 3-3 वाजेपर्यंत तुम्ही ते ॲफिडेविट, कारण का ते एक सादरीकरण होतं माननीय सुप्रीम कोर्टाला. खरोखर म्हणजे तेच एकच असा एक क्ल्यू होता की त्याच्यामुळेच हंडी वाचली पाहिजे. त्याबद्दल काय बोलाल? तो प्रवास आम्ही एक हे बनवलेला स्लोगन बनवलेला, हंडी वाचवा सण वाचवा.
तर ते आम्ही स्लोगन बनवून प्रत्येक मंडळामध्ये दिलेले की तुम्ही तुमच्या विभागामध्ये देखील ॲफिडेविट गोळा करण्यासाठी म्हणा किंवा साइन कॅम्पेनिंग म्हणा, अशा सगळे हे करा, चालू करा. आणि बऱ्याच लोकांनी त्याला पुढाकार घेतला. म्हणजे कुठल्या तो जाती धर्माचा नव्हता, पण त्यांना हा उत्सव टिकवणं खूप गरजेचं वाटलेलं आणि लोकांचा प्रतिसाद खूप चांगला लाभला. आणि मी बघायला गेलं तर आमचे मित्र, आमचे सहकारी प्रत्येक, कोणी आज मालाडला गेलं आहे, कोण कांदिवलीला गेलं आहे, कोण गोरेगावला गेलं आहे, कोण भांडुपला गेलं आहे, अशा पद्धतीने आम्ही ते सगळे ॲफिडेविट मंडळानं रिक्वेस्ट करून लिटरली गोळा केलेले होते. आणि धावपळ तर नक्कीच झाली, पण विजयाचा आनंद पण तेवढाच आहे. येस सर, ह्या सगळ्यांमध्ये जशी जशी उंचीची मर्यादा वाढत गेली, मर्यादा म्हणण्यापेक्षा थर वाढत गेले, तसं तसं एक दडपण आलेलं का? अजिबात नाही, दडपण येण्याचा प्रश्नच नाही. आपण शून्यातनं वर आलेलो आहोत आणि शून्यातनं करत असताना आम्ही पहिल्यांदा मी तुम्हाला सांगेन ना की 2000 साली 5 थर घेऊन आलेलो, 6 थर, 7 थर, 8 थर, 9 थर आणि मग 10 थर. आम्ही कुठेच असं विचार करून आलेलो की आमचे 8 लागतील, आमचे 9 लागतील, आमचे 10 लागतील. त्याच्यामागे सगळ्या मुलांचं वेळ आहे, श्रेय आहे, सगळंच काही त्यांची भरपूर काही त्यांनी दिलेला वेळेमुळेच आम्ही ते सगळं इथपर्यंत यश प्राप्ती करू शकतो. आता ह्या 2-4 वर्षामध्ये जशी उंचीवरून स्पर्धा वाढत चालली आहे, तसं तसं कुठेतरी ह्या उंचीला पण मर्यादा असावी, काय बोलाल? उंचीची मर्यादा आता कोर्टाने तर सांगितलीच नाही आहे, परंतु आपण हा खेळ आहे, खेळामध्ये स्पर्धेमध्ये उतरल्याच्या नंतर आपल्यावर निर्भर आहे की आपण किती उंचीचे थर लावावेत, नाही लावावेत. आपला कुठला, सगळेच खेळाडू सेफ्टी राहिले पाहिजेत. जास्त पण एक लिमिट नाही आहे, असं त्या लिमिटप्रमाणे खेळणं योग्य आहे. पण तुम्हाला मी एक आवर्जून सांगेन की मला जर कोणी विचारला ना प्रश्न की अरे 11 लावशील काय, तर मी छाती टोकून सांगेन की मी 11 लावू शकेन. कारण माझ्या गोविंदा पथकात खेळत असणारे खेळाडू, त्यांचा आत्मविश्वास, त्यांचं लक्ष आणि ज्या टीम वर्कने ती मुलं काम करतात ना, ते खेळाडू काम करतात ना, मला वाटत नाही दुसऱ्या कुठल्या मंडळात खेळत असेल किंवा असेल देखील, पण मला सोन्यासारखी मुलं मिळाली. आणि आज त्यांच्याच मेहनतीने, त्यांच्याच सहकार्याने आज आमच्या ह्या गोविंदाचं नाव जगभरात साता समुद्र पाल आहे. सर, ह्याच उत्तराला एक अनुसरून जशी मुलं टिकवली, तशी मुलं सांभाळली, तसं त्यांना सगळ्यांना एका छत्रछायेखाली आणलंय की फक्त म्हणतात ना एक मार्गदर्शक, एक सल्लागार आणि एक म्हणतात ना एक बाप म्हणून जी कोण व्यक्ती करत असेल तर संदीप सर तुम्हीच करताय. खूप त्रास पण झाला असेल या बाबतीत? त्रासमध्ये भयंकर त्रास झाला सुरुवातीपासून. म्हणजे 2000 सालात माझं वय 19 होतं आणि आता मी वय 47 आहे, 48 आहे. खूप काही गोष्टी आल्या, म्हणजे टी शर्ट पण नव्हत्या, खाण्यापिण्याला पैसे देखील नव्हते, बऱ्याच काही गोष्टी घडल्या आपल्याकडे. त्याच्यातनं पण शून्यातनं वर येताना कोण कामाधंद्याला, कोण नाही, कोण गाड्या पुसतोय, कोण पेपर टाकतोय, कोण दूध लाईन टाकतोय, कोणाचं काय गॅरेज आहे, बऱ्याच गोष्टीतनं खेळाडू येताना. म्हणजे पूर्वी तर त्या खेळाला एक वेगळ्या पद्धतीने पाहायला जायचं की टपोरी मुलांचा खेळ वगैरे वगैरे. त्यातनं देखील आमच्यासारख्या या झोपडपट्टीमध्ये आत्ताच्या स्थितीला बघायला गेलं तर CA आहे, डॉक्टर आहेत, असे बरेच चांगल्या हुद्द्यावर काम करणारे खेळाडू आहेत. आणि हे कसं परिवर्तन झालं ते देवाला माहिती. करणारा तो आहे आणि निमित्त मात्र मी आहे. पण देवाच्या आशीर्वादाने, प्रत्येक खेळाडूच्या आईवडिलांच्या आशीर्वादाने आज ते आमच्या पाठीशी उभे आहोत, म्हणून आज आमचं हे नाव उंच शिखरावर आहे. त्यामुळे या सगळं यश मी त्यांच्या आईवडिलांना, आपल्या खेळाडूंच्या आईवडिलांना देईन. आणि त्यांनी दिलेल्या वेळेला आणि अक्षरशः म्हणजे आज आमचं अर्ध आयुष्य या खेळातच गेलं. मी तुम्हाला सांगेन ना, या खेळासाठी जे काही लागलंय ना, हे प्रॉपर जय जवानने दिलेलं आहे. 100%. आता कोण कोण म्हणतील की आम्ही केलं, काही हरकत नाही, तुम्ही केलं योग्य आहे. पण मी जे दिलंय ना ते 1001% दिलंय. आणि जे आम्ही 2004 पासून जे पेरलं ना, त्यात सगळीकडे उगवताना दिसतंय. 100% सर. आज आमचा प्रॅक्टिसचा मैदान बघितलं असं एकदम जवळ आहे. आमच्या दारात आलेल्या व्यक्तीला आम्ही कधीच रिटर्न नाही केलाय. तुला 5 चे 6 करायचे, 6चं गणित, 7चं गणित, 8चं गणित, 9चं गणित आणि 10चं गणित सुद्धा दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही शून्यातनं वर आलेलो आहोत आणि प्रत्येक मुलांच्या, खेळाडूंच्या विचाराने घडलेलं हे मंडळ आहे. त्यामुळे आम्हाला हारण्याची भीती. आणि मी तुम्हाला आत्मच सांगतो छाती ठोकपणे, जर माझी मुलं बोलली 11 ठोकायचे तर मग
पर्याय नाही, 11 ठोकणार. सर काही गोष्टी असतात की त्या संयमाने पण घ्याव्या लागतात आणि तो संयम सर तुमच्याकडे तो आहे. कुठे थांबायचं आणि कुठे खेळाडू वृत्ती दाखवायची हे तुम्ही प्रत्येका मुलाला शिकवलंय. पण हे सगळं काही असताना अलीकडच्या काळामध्ये जी वाढत चाललेली स्पर्धा आहे, ह्या स्पर्धेबद्दल तुम्ही काय बोलाल? नाही, मी नक्की सांगेन की स्पर्धा आहे, स्पर्धेचे युग आहे, चांगल्या चांगल्या टीम घडतायत, खेळतायत, नक्कीच त्यांना शुभेच्छा असतील. पण एक कोच म्हणून मी एवढंच सांगेन की खेळ खेळत असताना खेळात हारजीत पक्की असते. कोणीतरी एक जिंकणार, कोणीतरी एक हरणार. तिथे द्वेषाचं कुठेतरी कारण निर्माण होतं का म्हणे. आज ज्या पद्धतीने आपण एकत्र एकमेकाला बघतोय, प्रत्येकाच्या मनामध्ये मतभेद असावे पण मनभेद कधी नसावे. आणि त्या पद्धतीने जर आपण एकमेकाकडे पाहिलं, एकमेकांनी प्रत्येक खेळाडूला जर आपला रिस्पेक्ट केला, तर निश्चितच कोण बोलणार नाही की ही मुलं वाया गेलेली आहेत किंवा चांगल्या पद्धतीने. मला चांगलं म्हणजे असं बोलायचं नाही, पण विषय कसा आहे ना की रिस्पेक्ट करा एकमेकांना. बस खूप एक ह्या खेळाला रिस्पेक्ट करा, या स्पर्धेला रिस्पेक्ट करा आणि जो जिंकेल त्याला टाळ्या वाजवा, जो हरेल त्याला शुभेच्छा द्या, पण चांगले खेळा. खेळ भावना असावी. हा, खेळ भावना असावी. 2004 साली जेव्हा मी सर्वप्रथम 8 लावले, तो काळ ना, तो काळ बऱ्याच जणांना माहिती असेल. त्या काळामध्ये जेव्हा मी 8th लावले ना, मी अभिमानाने सांगेन की त्यावेळी आमच्या पाठीवर जर कोणी कौतुकाची थाप मारली असेल ना, तर ते श्री दत्त क्रीडा मंडळ, श्रीकृष्ण बाळा पडेलकर सर, त्या व्यक्तीने आम्हाला कौतुकाची थाप दिली. पण बरेच गोविंद होते, पण कोणाला ठीक आहे, हरकत नाही, पण आमचं तसं मत नाही आणि आम्ही देणार पण नाही. पण आम्ही बऱ्याच गोविंदांना सपोर्ट केला आहे. पहिल्या 9ला पण थाप देणार, दुसऱ्या 10ला पण थाप देणार, सगळ्यांना थाप देणार. सर कौतुकाची थाप नक्की 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 सर. सर एक म्हणतात ना, माणूस आजमावणं, माणसाला व्यक्तिशः भेटणं, जेव्हा आपण समोरासमोर कोणाच्या गाठीबिटी करतो आणि ती गाठभेट आणि ती थेट एका स्पर्धेमध्ये उतरलेली आहे, ती खेळ भावना कशी असते? जरी तुमच्या ओळखीचे ते असतील, पण मॅटवरती, त्या मैदानावरती एक आपण. सर मी नक्कीच सांगेन. बघा, आज मी जेव्हा गोविंदा 2000 साली स्थापन केला, त्याच्या म्हणजे 99ला मी स्फूर्ती गोविंदा पथकात आम्ही खेळायचो. एकदा 1 वर्ष खेळलेलो, त्याला आमचा कबड्डी संघ बंद झालेला, पण पूर्ण पांढरेकवाडीचा गोविंदा निघायचा, त्या स्फूर्ती क्रीडा मंडळ होता. मी तिथे एक ट्रॅक खेळायचो, CD होतो. अभिमान आहे आम्हाला, मी ज्या गोविंदातनं आलो तिथे, पण तिथून काही शिकलो नव्हतं. जे काही शिकलं, जे काही घडलं, ते मुलांच्या विचाराने आम्ही ते पूर्ण घडवून टाकलं. आता विषय कसा ना की त्यावेळी म्हणजे 2001-2002 सालच्या गोष्टी सांगतो मी. अंधेरीला आम्ही दहीहंडी फोडत होतो, तेव्हा तिथे संयुक्त 9वी शाळेची मुलं दहीहंडी फोडत होते आलेली. त्याने तो आपला गोविंदा बघितला आणि त्यांच्यात एक वयस्कर व्यक्ती, खूप अनुभवी व्यक्ती होता. त्याने सांगितलं की आमची ट्राय बघितली 7 थराची आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की हा गोविंदा खूप पुढे जाणार. असं आमच्या खेळाडूंनी मला सांगितलं की भाई असं कोणतरी त्या व्यक्ती बोलवतात, त्यांच्या संयुक्त 9वी शाळा लिहिलेली. आणि ते आज पण आमच्याशी खूप जोडले गेलेले आहेत ते मंडळ. आम्ही प्रत्येकाला तिथल्या खेळाडूंना आदर करतो, सन्मान करतो. आणि मुळात विषय कसा आहे ना की जो या खेळात रिस्पेक्ट करणार त्याला आपण नक्कीच रिस्पेक्ट करणार. असे बरेच गोविंद आहेत मुंबईतले की आदर तिथ्य करतात, मान सन्मान देतात. आम्ही पण आमच्या ते त्यांना बोलवतो आणि तिथूनच आपल्याला लहानपणी शाळेत शिकवलेलं असतं की मोठ्या माणसांचा आदर करा. तसा त्या खेळामध्ये आम्ही आदर शिकवलेला आहे प्रत्येक मुलाला की कोणी असो त्याला पाया पडणं हे योग्य आहे, मान सन्मान द्यायचा. तर या खेळात एखादा दुश्मन जरी समोर आला ना, तर आम्ही रिस्पेक्टच करणार. काही गोष्टी अनावधाने झाल्या, पण अनावधाने झाल्या आज देखील आम्ही एकत्रच तारखेला कोर्टात असतो. त्यामुळे आम्हाला प्रत्येकाला ते दुःख माहिती आहे की आपण काय करून बसलो, काय नाही झालं, पण त्या गोष्टी कुठेच घडता का म्हणे. आज पण आम्ही एकत्र बसतो, जेवतो, नाश्ता करतो, तारखेला उभे असतो. पण ती एक घटना आम्ही खूप मी म्हणेन की ती कोणाच्या जीवनात, कोणाच्या आयुष्यात कुठेच अशी घडता का म्हणे. आणि एक खेळ म्हणून प्रत्येकाचा आदर सन्मान झालाच पाहिजे बस. सर आता माझा एकदम शेवटचा प्रश्न. भरपूर ठिकाणी जातात, भरपूर ठिकाणी खूप आदराने बोलवतात. एकेकाळी मी पण अशाच छोट्या पथकामध्ये खेळत होतो
आणि आज त्या श्रीकृष्ण भगवंताने मला एका वेगळ्या लेवलला माझ्या मेहनतीनुसार मला त्यांनी ते फळ दिलंय. भूतकाळाकडे बघत असताना आणि भविष्याचा विचार करताना वर्तमानाचा तुम्ही कसा विचार करता, वर्तमानाकडे कसा बघता? सर आता विषय असा ना की वर्तमानाने बघताना आता सध्या तरी सोशल मीडिया, व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टा युग चालू आहे. तरुण वर्ग आहे, खेळामध्ये मला नवीन तरुण मुलं घडवायचे आहेत. तर मी वर्तमान काळात मी एकच माझ्या मुलांना सांगेन की इथे येणारा प्रत्येक खेळाडू हा जसं बोलतात ना निर्व्यसनी असावा, बरोबर. तसं तो निर्व्यसनी मोबाईलमधला असावा. येस. ओके. आणि मुळात आपल्या खेळाकडे खेळत असताना एक चांगला खेळाडू म्हणून खेळ करताना दिसावा अशी माझी नक्कीच अपेक्षा राहील. आणि ह्या वर्तमान काळामध्ये मी एक चांगले खेळाडू निवडणार आहे, चांगले खेळाडू घडवणार आहे. भविष्यात पुढचा जय जवान तयार होईल आणि स्पर्धेमध्ये आणि उत्सवाकरता सज्ज राहील. आज आपण सराव प्रारंभाला पण बघितलं की सर तुम्ही आज नवीन पायघड्या घातल्यात, नवीन मुलांना संधी दिली आहेत आणि त्यांनी आज संधीचं सोनं केलंय, अक्षरशः 8 थर लावलेत. त्याबद्दल सांगा. नक्कीच मागील 2 महिने आमच्या तरुण वर्ग म्हणजे जे ज्यांना मला नवीन पिढी तयार करायची आहे, त्यांची आमची सराव चालूच होता, फिटनेस चालू होता. यस. आणि कुठेतरी हे नक्कीच खेळाडू तयार होतील आणि भविष्यात जय जवानचं नाव नक्कीच रोशन छान करतील. यस. मित्रांनो, तसं बघायला गेलं तर प्रश्न भरपूर आहेत, पण आणि यस तू जर माझ्याशी सकाळपर्यंत बोलत असेल तर मी तुला उत्तर देत राहीन, कारण मी आता फ्रेश आहे. सर बघा एक इतक्या दिवसाचं बर्डन होतं उत्सव आपला प्रारंभ उत्सव कसा होईल का. आता यानंतर परत आहे प्रो, त्यानंतर आपला उत्सव. आणि ह्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये येणारा प्रत्येक खेळाडू किती वेळ देतोय, किती वेळ देत नाहीये, कोणाला दुःख आहे, कोणाला नाही आहे, कोणाला कामधंदे आहेत, कोणाला नाही आहेत, सगळ्या गोष्टींचा विचार करून टप्प्याटप्प्याने एकेकाला खेळाडूंना जवळ करून हा आपला मनोबल उभा करणार. खरं. आणि आज आमचा स्फूर्तीस्थान, प्रेरणास्थान आमचा बजरंगबली आमच्या सदैव पाठीशी असतो आणि आई वडिलांचे आशीर्वाद नक्कीच आहेत. खरं. त्यामुळे आम्ही बिनधास्त खेळणार. सर ही काहीतरी जागा बोलते, हे क्षेत्रपाल, राखणदार, हनुमंतराया, जय जवानच्या प्रत्येका मुलामध्ये काय ते स्पंदन आहेत ना, ते खरं ह्या जागेमुळे आणि एक मार्गदर्शक म्हणून तुमची साथ आहे. आज मी जिथे जातो सर, तिथे एकच असतं, संदीप सरांनी जी काय मुलं टिकून ठेवली, संदीप सरांनी जो काय गोविंदा टिकून ठेवलाय ना, त्याच्याबद्दल हॅट्स ऑफ. आणि खरं मित्रांनो, मी मनापासून सांगतो की एकदा या आणि खरं ह्या व्यक्तीला तुम्ही व्यक्तिशः भेटा. एक म्हणतो ना की विश्वविक्रम आहे, विश्वविक्रम करणारे पण तेच, मोडणारे पण तेच, पण एक आहे खेळ भावना तीच आहे, मनामध्ये काही नाही आहे. फक्त या मनापासून मी तुम्हाला विनंती करतो, या भेटा. आणि खरं म्हणतात ना की खेळ भावना आहे हो, ह्याच्यामध्ये माझं मी मोठा, तुम्ही मोठे असं काही नाही आहे. तर नसलाच पाहिजे. तर सर तुम्ही मला वेळ दिला त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. आणि शेवटी एक शेवटचा प्रश्न, या श्रीकृष्ण भगवंताला तुम्ही काय मागणं कराल, काय साकडं घालाल आणि एक काय म्हणतात ना, काय एक जे राहिलेलं आहे ते पण होऊ दे. आज आमच्या उत्सवानिमित्त आमच्याकडे मालवणी कलाकार आणि ज्येष्ठ नाटक कलाकार आहेत, दिगंबर नाईक साहेबांनी आज चांगलं आमच्या इथे गाणं, मालवणी भाषेत गाणं घातलं. आणि त्याने देखील तेच मागितलं की प्रत्येक खेळाडूच्या परिवारामध्ये आमच्या जय जवान गोविंदा पथक परिवार असेल किंवा महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जे शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, कामगार वर्ग आहेत, प्रत्येक कुटुंब, प्रत्येक घर हे सुखी राहिलं पाहिजे, आरोग्यदायी राहिलं पाहिजे आणि प्रत्येक कुटुंबाच्या घरात सुख, समाधानी, शांती नांदली पाहिजे. अशीच आमची एक भावना आहे आणि आम्ही असं सगळं घालू की प्रत्येक घर, कुटुंब सुखी राहिलं पाहिजे. तर तुर्तास इथे आता मी प्रश्नाची माझी मालिका थांबवतो आणि सर मनापासून आभार. धन्यवाद.